नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे. समजा तुम्हाला तुमच्या झाडाचे जे पानं आहे ते हिरवेगार ठेवायचे तर तुम्हाला काय करायला पाहिजे. अजून मित्रांनो, समजा काही चुका आहे ते तुम्ही केले तर तुमच्या झाडाचे पानं अशी होऊ शकतात. तर मग असे नाही झाले पाहिजे आणि तुमच्या झाडाचे असे चांगले हिरवेगार पानं राहिले पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात पहिली मित्रांनो जी चूक आहे, लोक खूप कमी खतं टाकतात की जे आपले जे खतं असतात जसे नायट्रोजन बेस्ड फर्टिलायझर्स असतात मित्रांनो, शेणखत, वर्मी कंपोस्ट किंवा गांडूळ खत याचा वापर तुम्हाला महिन्यातून एकदा तरी तुमच्या झाडामध्ये नक्की करून द्यायला पाहिजे. याच्यात नायट्रोजन असते मित्रांनो, जे नायट्रोजन झाडाला मिळते तर याने जे पानं असतात मित्रांनो झाडाचे हिरवेगार होतात. तर तुम्हाला हे खत तर नक्की टाकायला पाहिजे, जेणे की तुमच्या झाडाचे जे पानं आहे ते असे पूर्ण पिवळे नाही होतील आणि तुमच्या झाडाचे पानं असे चांगले हिरवेगार राहतील. पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, खूप लोक काय करतात मित्रांनो, जास्त पाणी टाकण्याची चूक करतात. त्यांची जी कुंडी असते मित्रांनो त्याच्यात असं म्हणजे ब्लॉकेज होऊन जाते. खाली जे ड्रेनेज होल्स असतात मित्रांनो पाणी निघण्यासाठी बनवल्या जातात ते चांगले नसतात, जेणे की पाणी टाकल्या गेल्या असतं तिथे मित्रांनो पाणी अडून राहते. अजून झाडाचे जे इथे मुळं असतात मित्रांनो ते मुळं खराब होतात आणि जे त्याच्यामुळे त्यांना फंगस लागते मित्रांनो, जेणे की आपले जे झाडाचे पानं आहे ते गळून पडतात किंवा ते असे सडायला लागतात. तर हाही पॉईंट नक्की लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो की ड्रेनेज सिस्टम जे असतात तुमचे झाडांचे ते चांगले असले पाहिजे. अजून तुम्हाला जे पाणी आहे मित्रांनो बरोबर फोकस करूनच टाकायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला फिंगर ड्रिप मेथड वापरायची आहे. असं तुम्हाला बोट घालून पाहायचं आहे मातीच्या आतमध्ये आणि समजा जी माती आहे चिपकून आली, याचा अर्थ आहे मित्रांनो की तुमच्या झाडामध्ये मॉइश्चर आहे, याला पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे. पण समजा ही जे बोट टाकल्यावर मित्रांनो हे तुमची जी माती आहे ते बोटाला चिपकून अजिबात आली नसेल तर याचा अर्थ असतो मित्रांनो की तुमचे जे झाड आहे त्याच्यात पूर्ण ड्राय आहे, मॉइश्चर अजिबात नाही आहे. तर त्या झाडाला तुम्हाला लवकरात लवकर पाणी टाकायची गरज आहे. तर ही फिंगर डिप मेथड असते मित्रांनो, ही वापराल तर तुमचं झाड हिरवंगार राहील आणि मग त्यांनी ओव्हर वॉटरिंगने तुमच्या झाडाची पानं पिवळे होणं किंवा तुमच्या झाडाचं जे पानं सडून गळतात ते नाही होणार. तर हे पॉईंट नक्की लक्षात ठेवायचं आहे. पुढचा पॉईंट आहे मित्रांनो सूर्यप्रकाशचा. जसं सनलाईट आहे मित्रांनो, झाडांना डायरेक्ट सनलाईट मिळालं पाहिजे. बाकी सीझन्समध्ये जसं पावसाळा अजून हिवाळा असतो मित्रांनो, पण मित्रांनो जो समर सीझन आहे उन्हाळ्यामध्ये नक्की लक्षात ठेवायचं आहे की झाडाला जास्त ऊन डायरेक्ट नाही लागलं पाहिजे. समजा डायरेक्ट ऊन लागलं मित्रांनो तर झाडाचे पानं कसे होतात मी सांगतो. हे असं पाहू शकता, ड्राय लिव्स प्रॉब्लेम असं टेप बर्न होते. फक्त तुमचं जे असं टॉप असेल हेच बर्न होईल किंवा तुमचं जे असं पान आहे मित्रांनो हे पूर्ण ड्राय होऊन जाते. तर हे असं पूर्ण ड्राय झालं मित्रांनो तर याचा अर्थ आहे की याला सनबर्न झालेला आहे. सूर्यप्रकाश खूप जास्त याच्यावर पडत आहे, जेणे की याचे पानं झाडाचे जळतात आहे. तर एक पॉईंट नक्की लक्षात ठेवायचं. सगळ्यात बेस्ट आहे मित्रांनो, इंडोर प्लांट असेल तर इंडोरमध्येच ठेवायला पाहिजे. आम्ही थोडे दिवस बाहेर ठेवलेला होता म्हणून याला मित्रांनो तसं हे ड्राय पाहू शकता झालेलं होतं. पण आता मित्रांनो मी याला घरात शिफ्ट करून दिलं आहे आणि मी जे टिप्स तुम्हाला सांगितले फॉलो करायला तेच मी आपल्या झाडावर फॉलो केलं. तर पाहू शकता झाडाला किती चांगले हिरवेगार पानं आलेले आहे. तर हा पॉईंट पण नक्की लक्षात ठेवायचा आहे की शेड एरियामध्ये शिफ्ट करून द्या झाडांना किंवा मित्रांनो ग्रीन नेटचा वापर नक्की करा. डायरेक्ट सनलाईटमध्ये कोणत्याही झाडाला तुम्ही ठेवू नका. अजून जे इंडोर म्हणजे घरात लावलेले म्हणजे घरात जी असतात झाडं लावलेली त्यांना तुम्हाला इंडोरमध्येच ठेवायचं आहे मित्रांनो. त्यांना अजिबात तुम्हाला डायरेक्ट सनलाईटच्या खाली नाही ठेवायचं आहे. पुढचा पॉईंट आहे मित्रांनो क्लिनिंगचा. क्लिनिंग पण नक्की करत राहायची आहे झाडांमध्ये. जसं पाहू शकता की हे असं समजा काही कचरा वगैरे असेल मित्रांनो तर तुम्हाला स्वच्छ साफ करून ठेवायला पाहिजे. झाडाची जी कुंडी असते मित्रांनो असं पाहू शकता व्हिडिओमध्ये, अशी स्वच्छ साफ करून तुम्हाला ठेवायची आहे. याने मित्रांनो जी माती आहे त्याच्यावर फंगस नाही येणार, काही येणार नाही, बुरशी वगैरे. अजून जी माती आहे ती चांगली राहील. जी माती जशी आपली चांगली राहिली तर झाडाचे जे पानं आहे मित्रांनो ऑटोमॅटिक चांगले हिरवेगार राहतील. तर हाही जो मी पॉईंट सांगितला मित्रांनो नक्की फॉलो करायचा. मग पुढचा पॉईंट आहे मित्रांनो प्रूनिंग अँड कटिंगची, म्हणजे कटाई छटाई जी आहे मित्रांनो. जसं आता पाहू शकता व्हिडिओमध्ये हे झाडाचे पानं खराब झालेले आहे तर हे मी कापून टाकेल. तर तुम्हालाही हेच करायचं आहे मित्रांनो. जे पण हे असे खराब ब्रांचेस आले असतील हे झाडापासून हटवून द्यायचे आहे. म्हणजे हे येणाऱ्या पाहू शकता तुम्ही हे चांगले हिरवेगार ब्रांचेस येऊन राहिले आहे. यांना अजून जास्त न्यूट्रिएंट्स अजून हे मिळतील मित्रांनो, जेणे की हे चांगल्याने अजून याची वाढ होणार. तर हे जे खराब ब्रांचेस अजून हे सगळे पानं असतात पिवळे पानं ही सगळे आहे हे तुम्हाला कापून तुमच्या झाडापासून हटवून टाकायचं आहे मित्रांनो. याने तुमच्या झाडाची खूप चांगली ग्रोथ प्रमोट होईल. एक शेवटची टिप आहे मित्रांनो की आता जे पानं आहे ते स्वच्छ ठेवाल तर मग झाडांना म्हणजे हे जे आहे फोटोसिंथेसिस खूप चांगलं होणार झाडाचं, जेणे की मित्रांनो झाड खूप हिरवंगार राहील. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, कोणताही एक ओला कपडा घेऊन घ्यायचा आहे आणि बेस्ट राहील मित्रांनो की किचनचा क्लॉथ असतो किंवा मित्रांनो जो कॉटन क्लॉथ असतो, कॉटनचा जो कॉटन क्लॉथ असतो तो घेऊन घ्यायचा आहे. त्याला चांगल्याने मित्रांनो ओलं करून घ्यायचं आहे पाण्याने आणि मग पाण्याने ओलं केल्यानंतर मित्रांनो तो कापड घ्यायचा आहे तुम्हाला आणि चांगल्याने असं तुमचे झाडाचे जे पानं आहे ते पुसून
पुसून घ्यायचं आहे. असे स्वच्छ मित्रांनो असं तुम्हाला याच्यावर हे पुसून घ्यायचं आहे कपड्यानी. म्हणजे पुसल्यानंतर मित्रांनो हे जे आहे याच्यावरची जी डस्ट वगैरे असते ती निघून जाईल, जेणे की मित्रांनो जे आपलं लाईट आहे याच्यावर डायरेक्ट पडणार पानावर आणि जेणे की मित्रांनो हिचं जे फोटोसिंथेसिस आहे झाडाचं खूप चांगलं होणार आणि जेणे की मित्रांनो जे आपलं झाड आहे खूप हिरवंगार राहणार. तर हा पण पॉईंट मित्रांनो नक्की फॉलो कराल. तुमचे झाडाचे जे पानं आहे मित्रांनो खूप चांगले हिरवेगार होऊन जातील आणि मी जे पण सगळे पॉईंट सांगितले मित्रांनो नक्की फॉलो कराल. त्यांनी पण तुमच्या झाडाचे पानं असे चांगले हिरवेगार होऊन जातील. कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. अजून मित्रांनो आता तुम्हाला इथे एक प्लेलिस्ट येऊन जाईल. त्या प्लेलिस्टमध्ये मी तुम्हाला खूप चांगली खतं सांगितलेली आहे. त्या प्लेलिस्टला क्लिक करून नक्की पहा आणि व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.